आता आपण पोहोचलेलो आहे झपूर्झा या ठिकाणी। आपल्या स्वागतासाठी या ठिकाणी छान अशी रांगोळी काढलेली आहे। आतमध्ये खूप सुंदर अशी फुलांची झाडं आहेत। प्रवेशद्वारावरच ही अशी छान चित्र रेखाटलेली आहेत। आले आले आणि या ठिकाणी मस्त अशी कलरफुल फुलं आपल्याला बघायला भेटलेली आहेत। गुलाबी, पिवळ्या, पांढऱ्या रंगामध्ये, जांभळ्या रंगाची देखील आहेत काही फुलं। आणि या ठिकाणी चाफ्याची सुंदर अशी फुलं दिसतात। आणि या ठिकाणी सुंदर अशी येलो कलरची फुलं, असं वाटतं की जणू आपल्या स्वागतासाठीच या ठिकाणी एवढी झाडं लावलेली आहेत। आणि हे काय बघायला मिळतंय, या ठिकाणी वेगळ्याच कोणत्या तरी रंगाची आणि वेगळ्या प्रकारचीच ही फुलं आहेत। मस्त दिसतायत। रांगोळी बघा ना किती सुंदर काढलेली आहे। मंदिर आहे का? झपूर्झा या ठिकाणी आपण काय काय बघणार आहे ते इथे पोस्टरवरती लिहिलेलं आहे। महाराज सिंग यांच्या संग्रहातून मिळालेली ही मूर्ती आहे आणि ही मूर्ती अर्धी तुटलेली आहे पण दिसायला खूप सुंदर आहे, त्यामुळे ही या संग्रहालयात आहे। हे सेम पेंटिंग राणी दीदी औंध मध्ये पण आहे, आठवले का तुम्हाला? आम्ही रत्नागिरीमध्ये पण असंच एक म्युझियम पाहिलं होतं, ते देखील छान होतं आणि हे देखील खूपच छान आहे। हे आहे दिव्यांचे दालन। या ठिकाणी दिवा हातात घेतलेले एका स्त्रीचं सुंदर असं चित्र रेखाटलेलं आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो दिव्यांचे विविध प्रकार आहेत तिकडे। इकडे चक्क दिव्यांची हे पण लिहिलेलं आहे, शुभं करोती दिव्या दिव्या दीपत्कार। या ठिकाणी देखील खूप मोठ्या अशा समया बघायला मिळत आहेत आपल्याला। आपण बघतोय सर्वात मोठी समई। दिवसभर फिरून घरी आलेलो आहे, आता बाहेरूनच येताना जेवण केलं आणि रात्रीचे आता 10 वाजलेत, घरी पोहोचलोय। घरात येऊन फ्रेश वगैरे झालो, आता झोपायचं, उद्या परत उठून ड्युटीला जायचं आहे। चला तर मग बाय, गुड नाईट सर्वांना। तुम्हाला आपला व्लॉग कसा वाटला हे आम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला चॅनल आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। बाय। मला पण वाटतं ही झपूर्झाची वेगळीच करावी यूट्यूबला पण।